दिनांक 31 जुलै रोजी बाभुळगाव तालुक्यात जलप्रलय पाहायला मिळाले. गेल्या 24 तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बाभुळगाव तालुक्यातील बेमडा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची मोठी आवक झाली आहे. त्यामुळे धरणाची जलपातळी झपाट्याने वाढल्याने शुक्रवारी सकाळपासूनच धरणाचे 20 दरवाजे 1.5 मीटरने उघडण्यात आले असून याद्वारे 2,500 घनमीटर सेकंद पाण्याचा विसर्ग बेमडा नदीत सोडवण्यात येत आहे. नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही प्रशासनातर्फे देण्यात आलेला आहे. पूर परिस्थितीमुळे सावंगी मांग या गावाला पाण्याचा वेढा पडला असून या गावाचा बाह्य जगाशी संपर्क तुटला आहे. याशिवाय वाटखेड गावाजवळील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने तेथील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. बाभुळगाव येथील कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने सध्या केवळ उंच असलेल्या नवीन पुलावरूनच वाहतूक सुरू ठेवली होती. मात्र रात्रीच्या सुमारास या पुलावरूनही पाणी वाहत होते. पूर परिस्थिती आणि शेतीचे झालेले नुकसानाबाबत आढावा घेण्यासाठी उपवन विभागीय अधिकारी गोपाल देशपांडे यांनी बेमडा प्रकल्पाच्या विश्रामगृहावर तातडीने बैठक घेतली. यावेळी त्यांनी बाधित भागातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे स्पष्ट आदेश महसूल विभागाला दिले आहेत. या आढावा बैठकीस तहसीलदार मीरा पागोरे, बेमडा प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता योगेश सोहोने, कार्यकारी अभियंता मनोज डाके, उपविभागीय अभियंता धनश्री रापतवार, नायब तहसीलदार दिलीप बत्के आणि आशिष जयसिंगपुरे व आदी प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.